गोपाळ भाऊ. बघा बघा, सूर्य डोक्यावर आलाय, पण या माणसाची झोप काही पूर्ण व्हायचं नाव घेत नाहीये. अहो ऐकताय का? अहो ऐकताय ना? माझं बोलणं तुमच्या कानापर्यंत जातंय की नाही? अजून किती वेळ झोपणार आहात तुम्ही? बाजारात जायचंय की नाही? काय त्रास आहे? हे घ्या, धरा. आता हे काय आहे ग? वस्तूंची यादी आहे. उद्या राखी पौर्णिमा आहे ना. माझा भाऊ परदेशातून येतोय आणि उद्या सकाळी सकाळी तो आपल्या घरी येणार आहे, माहितीये का? देवा, एका माणसासाठी इतकी मोठी लांब लचक यादी. माझे काही 7 नाही 5 नाही, फक्त एकुलता एक लाडका भाऊ आहे, माहितीये ना? थोडंस पाणी मला मिळेल? काय? पण पाणी तर मी यादीत लिहिलेलंच नाहीये. नाही नाही नाही, ते माझा घसा सुकतोय. हे घ्या, पाणी प्या. आणि मी ज्या ज्या वस्तू लिहिल्या आहेत त्या सगळ्या वस्तू बाजारातून आणायच्या आहेत, बरं का? हो, घरी परत आलो तर सगळं सामानच घेऊन येईल ग. सगळं घेऊन येईन मी. काय झालं गोपाळ आजोबा? तुमचा रसरशीत मोसंबी सारखा चेहरा सुकलेल्या मनुक्यासारखा का दिसतोय बरं? काय समस्या झालीये? सांगा की. काय सांगू रे, उद्या राखी पौर्णिमा आहे आणि माझ्या जीवनाची अमावस्या झालेली आहे. ते कसं काय? असं काय झालंय? ते तुला नाही समजणार रे. जा तू घरी जा. ओ भाऊ, या चंद्रमुखी बटाट्याचे काय भाव? 5 मुद्रा हुजूर. पण चंद्रमुखी बटाट्याचं तुम्ही काय करणार गोपाळ भाऊ? विकत घेणं सोडा. तुम्ही कधी भावही विचारला नाही याआधी? नाही, आज विकत घ्यावेच लागतील, नाहीतर घरात अशांती पसरेल. दे 5 किलो चंद्रमुखी बटाटे दे बाबा, नाहीतर माझी बायको हातात काठी घेईल. हसा, तुम्ही पण हसा. ज्याचा त्रास त्यालाच कळतो. तुमची पण बायको माझ्यासारखी भयंकर असती तेव्हा माझ्या वेदना कळल्या असत्या. किती त्रास होतो. काय? हे भयंकरच आहे. तुमचं बोलणं ऐकून हसायला आलं, बाकी काही नाही. फुकटची बडबड बंद करा आणि पटकन बटाटे द्या मला. शी बाई, बापरे, काय हा म्हातारा तरी सकाळपासून बाजारात गेलाय, अजून घरी यायचं नाव घेत नाहीये. शी. ताई, मी आलो ताई. अगं ए ताई, काय करतेस? अरे वा, माझा भाऊ आला रे, आला. ये बस ये लवकर, ये आत ये. अगं तू पत्रात आमंत्रण दिलंस आणि मी येणार नाही? अच्छा बरं, आपले जाबा कुठे आहेत? जाबा? कोण जाबा? अगं जावई बापू, थोडक्यात म्हणजे जाबा. काय रे तू जावई बापूंबद्दल बोलतोयस? ते तर बाजारात गेलेत आणि अजून घरी परत नाही आले. तू ये, बस. हा. अच्छा ताई, तुला इतकी काळजी करायची गरज नाहीये ग. तू मस्त स्वयंपाक कर. मी जरा आराम करतो. अरे गोपाळ भाऊ, आज तुम्ही आलात? बसा. येणार नाही तर जाणार कुठे? तुमच्या दुकानात राखी पौर्णिमेसाठी काय खास मिठाई बनवली गेली आहे का? दाखवा बघू. नाही, अजून बनवली नाहीये, पण बनवणार आहे. आणि त्याचा भाव काय आहे? भाव जरा जास्तच आहे. ती खास मिठाई आहे ना, म्हणून 5 मुद्रांची एक आहे. 5 मुद्रांची एक. अरे बापरे, 5 एक म्हणजे 10 नग मिठाईचे 50. मेवण्यासाठी खरेदी करता माझा जमीन जुमला सगळा विकला जाईल बाबा. अरे गोपाळ भाऊ, काय झालं? अरे उठा. अरे उठा. अरे पाणी कुठे? चला उठा. मी कुठे आहे मी? इथे आहात तुम्ही, इथे माझ्या दुकानासमोर गोपाळ भाऊ.
नाही 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 उन्हाने नाही, पण तुमच्या मिठाईचे भाव ऐकून थोडीशी चक्कर आली मला. भाव थोडा कमी करावं भाऊ, नाहीतर मला रस्त्यावर वाडगा घेऊन बसावं लागेल. ठीक आहे, म्हणजे फक्त तुमच्यासाठी एकच भाव 4.5 मुद्रा देऊन टाका. हा, आता काय बोलू मी? हे घ्या 45 घ्या. पूर्ण पैसेच देऊन जातो बरं का. उद्या सकाळी मिठाई न्यायला येईन मात्र मी. हा, घे भावा, बताशे खा आणि पाणी पी. एवढ्या लांबून आलायस तू, थोडे बताशे खा आणि पाणी पिऊन घे. हा, हे काय ग तायडे? हा, मी तुझा एकुलता एक भाऊ आहे ना. मला वाटलं होतं माझ्यासाठी मिठाई गुलाबजाम वगैरे मागवणार, पण तू काय देतेस तर बताशा. याला काय अर्थ आहे? त्याचं काय ना, उद्या राखी पौर्णिमा आहे ना, म्हणून तुझ्या ताईने तुझ्यासाठी खास मिठाई आणायला तुझ्या भाऊजींना बाजारात पाठवलंय. अरे देवा, किती ऊन आहे, किती तापतंय. अगं ऐकलंस का? काय ग, कुठेस? हातातून सामानाची पिशवी घे. बाप रे बाप, या म्हाताऱ्या शरीराला मेहनत झेपते का? बघा जाबा आले. ओ जाबा, मला गुलाबजाम खायचाय. पौर्णिमेच्या आधीच अमावस्या आली वाटतं इकडे माझ्या घरी. काय झालं हो? एवढा कसला विचार करताय तुम्ही? द्या ती सामानाची थैली मला द्या आणि जाऊन माझ्या भावासाठी थोडे गुलाबजाम घेऊन या. जा. अगं, मी उन्हातून तापून घरात आलोय ग. क्षणभर विश्रांती तरी घेऊ दे, नंतर जातो ना मी. विश्रांती नंतर घ्या आणि आधी पटकन जा आणि माझ्या भावासाठी गुलाबजाम घेऊन या. आणि हो, आजसाठी 1 किलो हलवा मासा पण घेऊन या. हलवा मासा? अगं पण तो उद्यासाठी होता ना ग. हो, पण भाऊ लवकर आलाय ना, म्हणून सांगते मी तुम्हाला. उद्याचं जे आणायचं होतं ते तर तुम्ही आणलंय. जा 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 जा, पटकन जा. लवकर घेऊन या. काय हो गोपाळ आजोबा, आज तर तुम्ही एवढा मोठा हलवा मासा आणलाय. आम्हाला पण खायला घालणार का? अरे, सगळ्या नशिबाची गोष्ट आहे. माझं नशीब इतकं खराब आहे की तुम्हाला खाऊ घालणं तर दूरच, मी स्वतः खाऊ शकेन की नाही यात शंका आहे. माझा 1.5 शहाणा मेवना घरी आलाय ना, काही दिवस राहणार आहे आणि तो पोट फुटेस तोवर खाणार आहे. मी त्याची सेवा करणार, सेवा. पण आता अचानक मध्येच तुमचा मेवणा कसा काय तुमच्या घरी आला? अरे, उद्या राखी पौर्णिमा आहे ना, माझ्या आयुष्यातली अमावस्या आहे ना. ओ अच्छा, म्हणूनच पिंकी म्हणत होती की तिने माझ्यासाठी आणि गुलट्यासाठी राखी खरेदी केली आहे. ठीक आहे गोपाळ आजोबा, मी निघतो. अगं बायको, हे घे, धर. हा, मेहरबानी करून आता पुन्हा काही आणायला सांगू नको हा मला. ओहो, तुम्ही आलात तर. हं, अहो, माझं जरा ऐका ना. मगाशी ना माझा भाऊ हट्ट करत होता की त्याला खीर खायची आहे. उद्या नक्की बनवा. हा, नक्की. आज मी दूधवाल्याला सांगितलेलंच आहे, उद्या तो जास्तीचं दूध घेऊन येणार आहे. अहो, काय म्हणत होते की आजच जर तुम्ही 1 शेर दूध आणलं असतं तर माझ्या भावासाठी आजच खीर बनवली असती. काय लागतंय त्याला? काजू, बेदाणे, वेलची सगळं काही आणून तर ठेवलंय आपण. बस झालं, आता अजून मी काही आणू शकणार नाही. जाबा, मला खीर खायची आहे. जाबा, मला सोक्त खीर खायची आहे. हे गुलाबजामुन घे. सध्या गुलाबजामुन खा, दुपारी हलवा मासा खा. उद्या तुझ्यासाठी रात्री भोजनाची सोय करणार आहे आणि माझ्या धनाचं श्राद्ध सुद्धा घालणार आहे मी. अहो, हे काय? तुम्ही माझ्या भावासोबत इतकं निष्ठुरपणे बोलताय? दादा, यांच्या बोलण्याचं वाईट वाटून नको घेऊस. नाही ताई, जाबा तर मला गुरु समान आहेत. वयाने माझ्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत. राजसभेत नोकरी करतात ते. मी अजिबात वाईट वाटून घेणार नाही. ताई, तू मस्तपैकी हलवा मासा बनव, तोपर्यंत मी गुलाबजाम संपवतो. सगळे गुलाबजामुन एकट्यानेच संपवले. हे बघ, माझ्या सगळ्या मुद्रा खर्च करून बाजारातून सगळं सामान घेऊन आलोय. मटण, मासे, थोड्या वेळाने दूधवाल्याकडून दूधही आणून देईन.
अहो जरा माझं बोलणं ऐका ना. मला ना आज 10 मुद्रा द्याल का? अरे बापरे, एवढ्या मुद्रा कशाला हव्यात तुला? 5 मुद्रांची त्याच्यासाठी राखी घेईन आणि 5 त्याच्या हातात घालेन म्हणून हवेत. अगं पण आता माझ्याकडे पैसेच उरलेले नाहीयेत. आता तर जमीन जुमला विकावा लागेल मला त्याच्यासाठी. माझ्याशी खोटं बोलू नका. मला सगळं ठाऊक आहे. तुम्ही त्या डब्यामध्ये किती मुद्रा लपवून ठेवल्यात त्या. इतके सगळे गोळा करून काय करणार आहात? मी म्हटलं ना मला 10 मुद्रा हव्यात म्हणजे हव्यात. माझ्या जीवनाची फार माती करून टाकलेली आहे हिने. हे घे. अहो तुम्ही किती छान आहात. जा पटकन जाऊन दूध घेऊन या. आणि हो, शुद्ध दूध आणा बरं का. दूधवाल्याला पाण्याची भेसळ करू देऊ नका. जाबा, मी ठरवलंय की पुढचा 1 महिना मी रोज असंच दूध मागवेन. आणि मी असाही विचार करतोय की काही दिवस इथे ताईकडेच राहीन. चांगलं आहे ना? हो ना? काय बोलतोस? अच्छा तू जर इथे राहणार आहेस तर मग तुझ्या घरच्यांना चिंता नाही वाटणार? अहो ताई आणि तुम्ही मला आई वडिलांच्या जागी आहात, हो की नाही? त्यांना कसली चिंता वाटणार? हा बरोबर. ठीक आहे. आता बोलू. ताई पटकन जेवण बनव ना. मला तर आतापासूनच खूप भूक लागली आहे बघ. जा दादा, तलावावर जाऊन आंघोळ करून ये. हो लगेच जातो. ह्या एका मेवण्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. वर्षभरापासून जे काही धन साठवले होते ते सगळे 2 दिवसात संपणार आहेत. आणि वर म्हणतो इथे मी महिनाभर राहणार आहे. हा तर कहर आहे, निव्वळ कहर. आज खरं तर गोपाळ भाऊ दूध घ्यायला येणार होते पण अजूनही आले नाहीयेत. बरं, एक काम करतो. गोपाळ भाऊंचं दूध थोडं कमी करून दुसरीकडे ठेवतो आणि उरलेल्या दुधात पाणी मिसळतो. शेवटी माझं नाव राम दूधवाला आहे. इतर लोक दुधात पाणी मिसळतात तर मी पाण्यात दूध मिसळतो. काय रे, खूप चलाखी करतोयस ना? चल आता तुला थेट महाराजांकडेच घेऊन जातो. प्रजेची अशी फसवणूक करतोस काय? चूक झाली गोपाळ भाऊ, चूक झाली. तुम्ही असं कधीच काही करणार नाही. ठीक आहे. वाचायचं असेल तर माझ्या म्हणण्याप्रमाणे काम करावं लागेल. समजलास का? सांगा मी आता काय करायला हवं गोपाळ भाऊ? तुम्ही जे सांगाल ते सगळं करीन पण मला महाराजांपर्यंत नेऊ नका. ऐक, आज संध्याकाळी माझा मेहुणा तुझ्या गोशाळेत गाईचं दूध काढायला येईल तेव्हा तू त्याला चोर म्हणायचंस. अरे असं आहे तर ठीक आहे गोपाळ भाऊ, ठीक आहे. चल दे, जेवढं शुद्ध दूध इतर ठिकाणी ठेवलंयस तेवढं दे. आणि पाणी मिसळलेलं दूध तू स्वतः पी. स्वतःच पी. ठीक आहे. वा 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 वा. तलावात मस्तपैकी आंघोळ करतोय वाटतं हा. आणि सगळे कपडे काठावर काढून ठेवतो काय? मी जी युक्ती ठरवलेली आहे बस ती हुबेहूब यशस्वी झाली म्हणजे मिळवलं. त्रासच मिटून जाईल. काय झालं जाबा? तिथे उभं राहून काय करताय? तुम्हाला सुद्धा आंघोळ करायची आहे का? तर मग या डुबकी मारा. नाही बाबा, मी थोड्या वेळाने येतो. तू आंघोळ करून ये. हा नेपळ्या आहेस का रे घरात? नेपळ्या. काय आजोबा? या ना, आत या ना. ऐक नेपळ्या, तुला एक काम करावं लागेल. आज मी कोणतेही काम नाही करू शकणार आजोबा. थोड्या वेळाने मला पिंकीकडे जायचंय. पिंकी मला राखी बांधणार आहे आणि मी अजूनपर्यंत तिच्यासाठी काहीही घेतलेलं नाहीये. खूप अडचणीत अडकलोय मी, खूप अडचणीत. हे घे, 5 मुद्रा घे. पिंकीसाठी भेटवस्तू घेऊन ये. आणि काम आज नाही, उद्या दुपारी करावं लागेल तुला. 5 मुद्रा देणार? सांगा काय काम करायचंय? माझा मेवणा आला हे तुला सकाळीच सांगितलं ना. तो रोज तलावात आंघोळ करतो. उद्या पण तो आंघोळ करणार आहे. तुला काय करायचं ते ऐक. तुला माझ्या मेवण्याला त्रास देऊन त्याच्याकडून चोरी करून घ्यायची आहे, जेणेकरून तो पळून जाईल. कळलं ना? हसू नकोस. काम करणार की नाही ते आधी सांग. हे काम माझ्या डाव्या हाताचे आहे. नाही जमलं तर उजव्या हाताने करेन. शाबास, मला हेच तर हवं होतं. माझं सर्वस्व जाण्याआधी मला वाचव, नाहीतर काही दिवसात मी पण पूर्णपणे कोलमडून जाईन रे. गोपाळ आजोबा, अजिबात काळजी करू नका. उद्या काम नक्कीच होईल. ठीक आहे. अगं ताई, हे काय कमालच केलीस ग. इतकं छान जेवण. आज तर मी मन भरून खाणार.
हे बघ, इकडे बघ जरा. आधी हात तर पुढे कर, राखी तर बांधू देत. माझ्या भावाचं रक्षण होऊ देत. अहो, तुम्ही पण शंख वाजवा ना. नुसते डोळे वटारून बघताय काय? हा? हो वाजवतो, हा वाजवतो, शंख वाजवतो. काय सोडू आणि काय खाऊ? हा, हा, हा. अरे, तुला जे आवडेल ते आधी खा. हे बघ, तुझ्यासाठी अजून एक गोष्ट आणलीये. भोलाच्या दुकानातली राखी पौर्णिमेची खास गोल गोविंद मिठाई. हा. अरे हे काय, सगळी मिठाई त्यालाच देऊन टाकलीस तू? हो हो, राखी पौर्णिमेच्या खास मिठाईवर तर भावाचाच हक्क असतो ना. अहो, मी तर तुमच्या गळ्यात रजनीगंधाची माळ घालून लग्न केलं होतं. तुम्हाला काय मी राखी पौर्णिमेची मिठाई खाऊ घालू असं म्हणताय तुम्ही? हा, बोला. बरं जाबा, मी जेवायला सुरुवात करतो, तुम्ही सुद्धा सुरू करा. काय ग बायको, तुझ्या भावासाठी हलवा माशाचे इतके सारे चवदार पदार्थ आणि माझ्यासाठी बनवलायस माशाचा तळलेला तुकडा. अहो, हे सगळं तर भावासाठीच केलंय. आणि हलव्या माशामध्ये खूप तेल असतं. रोज रोज तेलकट खाऊन खाऊन तुमच्या पोटाची काय अवस्था झालीये बघताय ना. बरं ठीक आहे, ठीक आहे, खा मेवणे राजा, खा, तूच सगळं खा, मला भूकच नाहीये. अहो, हे काय, तुम्ही उठून कुठे चाललात आता? अरे इतकी मेहनत करून निवडून सगळं आणलं मी आणि तू मला काहीच खायला देणार नाही? बसून काय करू सांग मला? ताई, बकऱ्याचं मटण तर खूपच चविष्ट झालंय. भाऊजी तर जेवायचं नाही म्हणतायत, तर त्यांचा वाटा सुद्धा मी घेऊन टाकतो. खा, सगळं खा. उद्या तुझी पाठवणी नक्कीच करणार आहे मी, बघच. अरे वा, दादा, तू तर सगळं ताट रिकामं केलंयस. तुझ्यासाठी थोडासा भात आणून वाढू का? हो हो हो, दे, देऊन टाक. त्यात काय विचारायचंय? दे दे दे, देऊन टाक. दे दे. जा निपळ्या, जा, काम लवकर सुरू कर. अरे रे रे, हे काय? माझं धोतर आणि सदरा कुठे गेले? अरे, काही कळत नाहीये. इथे आजूबाजूला तर कोणी दिसत नाहीये, तर मग गेले तरी कुठे? काय झालं काका? काय शोधताय? माझं धोतर आणि सदरा कुठे गेलं कळत नाही. अच्छा, धोतर आणि सदरा शोधताय? ते बघा, तिकडच्या आंब्याच्या झाडावर तुमचे कपडे लटकतायत. जा घ्या. हे काय? तिथे कसे काय गेले? मी ठेवले. स्वतःहून कसे काय झाडावर जातील, वेडेकुटचे. तू कोण आहेस रे? माझं नाव जाणून काय करणार आहात तुम्ही? आधी मला सांगा, तुम्ही माझं एक काम करणार की नाही ते? नाही नाही, मी काही काम करू शकत नाही, सांगून ठेवतो. हा, मग ते धोतर आणि सदरा पण नाही मिळणार. काय नाही मिळणार? म्हणजे काय? अच्छा, सांग सांग सांग, काय करायचं? तसं ही दुपार झालीये, जेवायला उशीर झालाय. ताई काळजी करत असेल आणि मला प्रचंड भूक लागलीये. भूक तर मला पण लागलीये. काय खाणार? सांग सांग ना, काय खाणार? गाईचं ताजं आणि अस्सल शुद्ध दूध प्यायचंय. तिथेच समोर रामू दूधवाल्याची गोशाळा आहे. मला वचन द्या की त्या गोशाळेतून ताजं दूध काढून मला आणून द्याल. तेव्हा मग तुमचे सगळे कपडे तुम्हाला परत मिळतील. नाहीतर तिथेच तलावात बसावं लागेल. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. काय संकट आलंय? संकटात सापडल्यावर माणसाला किती काय काय करावं लागतं. थांबा, पटकन आणून देतो. सत्यानाश, दुधाची चोरी करताना पकडला तर नाही ना जाणार? आता दूधवाला घरी नाहीये. तुम्ही पटकन जा आणि झपकन दूध काढून घ्या. ते बघा, तिथे बादली पण ठेवलीये, त्यातून घेऊन या. जा, लवकर जा. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. अहो बघा ना, दुपार संपायला आली तरी माझा भाऊ अजून घरी नाही आलाय. माहित नाही काय झालं असेल. वा वा वा, भावासाठी प्रेम होतू चाललंय काय? काही कामाचा नाहीये, फक्त दिवसभर खातो आणि झोपतो. माझ्या भावाबद्दल काही बोलू नका. खूप चांगला आहे तो. हा, चांगला कसला खादाड आहे. अजून अंघोळ करून परत नाही आलाय. मीच जाऊन बघते. कदाचित तो रस्ता भरकटला असेल, बघावं लागेल. चल, मीही येतो, बघू तो काय कुठे करतोय ते. चला, माझं दूध काढून झालंय. आता त्या पोराला दिल्यावर
माझी सुटका. तू कोण आहेस? माझ्या गोशाळेत परवानगीशिवाय का आलायस? आणि हे काय दूध चोरी करून पळतोयस काय रे? मेलो आता. माझ्यावर विश्वास ठेवा. मी चोर नाहीये. चोरून पळतोय आणि वर म्हणतो मी चोर नाही. सांग तू कोण आहेस? मी आहे गोपाळ भाऊचा मेवणा. म्हणजे गोपाळ भाऊ माझे जाबा म्हणजे जावई बापू आहेत ते माझे. छी 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 छी. इतक्या चांगल्या माणसाचा मेहुणा असून तू चोरी करतोयस? चल चल आता तुला चांगलीच शिक्षा देतो. तो बघ गोपाळ भाऊ येतोय. बघ रे गोपाळ भाऊ, तुमचा हा गुणी मेहुणा माझ्या गौशाळेतून दूध चोरी करून नेत होता. शी 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 शी. 2 दिवसापासून मी घरात सापाला पोसत होतो का? शी. माझी लाजेने मान खाली वाकलेली आहे. माझा मेवणा चोर. अरे हे काय केलंस तू? तू चोरी करतोयस? दादा खरं सांग, तू काय करत होतास ते? ताई माझ्यावर विश्वास ठेव. मी चोरी केली खरी, पण मुद्दाम केली नाही. एका मुलानं सांगितलं म्हणून मी हे कृत्य केलं. काय? एका पोराच्या सांगण्यावरून चोरी करतोस काय? अरे माझं पूर्ण ऐकून तरी घ्या. मला काही ऐकायचं नाही. तू या क्षणी या राज्यातून निघून जा. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने इथे आलायस म्हणून तुला माफ करतोय, पण जर नाही गेलास ना तर थेट तुरुंगात नेईन तुला. अरे बापरे. चल ग. मी आधीच म्हणालो ना तुझा भाऊ काही कामाचा नाहीये. अखेर तो चोरी करताना पकडला गेलाय. शी 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 शी. आता काय करू? पुन्हा त्याला कधीच बोलवणार नाही. चला संकट टळलं. तो परत कधी आला नाही तर बरंच होईल. माझाही खर्च वाचेल.